नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी मित्रांनो, आज आपण कॅल्शियम नायट्रेटविषयी जे काही माहिती घेणार आहोत. तर शेतकरी बंधूंनो, कॅल्शियम नायट्रेट आपल्या केळी पिकामध्ये किती त्याची गरज असते आणि किती महत्त्वपूर्ण आहे. तर शेतकरी बंधूंनो, जे काही आपल्या पानांमध्ये आता थंडीचे दिवस थोडे स्टॉप झालेले आहे, आता गरमट वातावरण सुरू झालेले आहे. तर थंडीच्या याच्यामध्ये आपण जे काही कॅल्शियम नायट्रेट देतो त्याचे फायदे, जे काही आपल्या पानामध्ये अंतर आहे तो एकदम अंतर जबरदस्त असा येतो. त्याच्यानंतर जे काही आपल्या पाठीमागून जे काही ग्रीनरी आपल्या पाण्याची केळी पिकाची, तर ती देखील आपली जबरदस्त येते. तर शेतकरी बंधूंनो, आपण कॅल्शियम नायट्रेटचा यूज करत असताना चौथी पाचवी ड्रिचिंग जेव्हा करतो तेव्हा आपण तिचा यूज केला पाहिजे. तर आपण ठिबकद्वारे त्याचा यूज करत असाल तर आपण 2.5 ते 3 किलो करा, म्हणजे तिसरी चौथी ड्रिचिंगला. आणि त्याच्यानंतर जर आपण दुसरं म्हणजे आपण जेव्हा नुसवड होते, आपण तेव्हा माल काढणार आहोत 15 दिवस अगोदर, तर तेव्हा देखील आपण त्याला ठिबकद्वारे सोडू शकतात. तेव्हा आपण त्याचं प्रमाण सोडायचं आहे 3.5 ते 4 किलो. शेतकरी बंधूंनो, आणि जेणेकरून जे काय आता वातावरणामध्ये चेंजेस होतात, म्हणजे क्लायमेट चेंज येतात, तर तेव्हा सुद्धा आपण कॅल्शियम नायट्रेटचा यूज केला पाहिजे. म्हणजे जेणेकरून आपल्या केळी पिकामध्ये कॅल्शियम नायट्रेटचे खूप काही आपल्याला पिकाला फायदे होतात. म्हणून आपण स्टेप बाय स्टेप कॅल्शियम नायट्रेट दिलंच पाहिजे. ड्रिचिंग जर असेल तर चौथी पाचवी ड्रिचिंगला आपण कॅल्शियम नायट्रेटचा यूज करायला सुरुवात केली पाहिजे. आणि त्याच्यानंतर जेव्हा काय आपण माल काढणार आहोत, आता निसवड झाली आणि माल काढणार आहोत, तेव्हा देखील आपण 3.5 ते 4 किलो आपण कॅल्शियम नायट्रेटचा यूज केला पाहिजे.